नमस्कार. आदरणीय कुलगुरू पुणे विद्यापीठ डॉक्टर नितीन करमळकर, ॲडव्होकेट भिडे, संपूर्ण दुधाणे परिवार. आणि दुधाणे परिवार म्हणजे आमच्या मुळशी तालुक्यामधलाच आमच्या घरचाच परिवार आहे. बराटे परिवार आणि बाकी सर्व सन्माननीय सगळे लोक जे बसलेले आहेत व्यासपीठावर ते सर्व सन्माननीय आणि आपण केलेले. पुन्हा एकदा नमस्कार. काय बोलू हा मोठा प्रश्न आहे. बोलायसारखं खूप आहे. मी आता जे बोलणार आहे ते जरा गंभीर बोलणार आहे. सत्कार होत राहतात, लोक प्रेम करत राहतात, ज्यांचे सत्कार होतात ते नम्रतेने सत्कार समारंभ स्वीकारतात. डॉक्टर करमळकरांसारखी माणसं बोलवल्यानंतर एका क्षणामध्ये हो म्हणतात. यापेक्षा आणखीन काय हवं आहे. परंतु सत्कार समारंभ आणि कौतुक याहून पलीकडे आपल्याला काय सगळ्यांना करायला पाहिजे त्याबद्दल मी बोलणार आहे. माझे सर्व ज्येष्ठ सुहृद जे बसलेले आहेत ते सर्व, मी केवळ आमच्या दवेंचा ब्राह्मण महासंघ याबद्दल बोलत नाही, फक्त ब्राह्म वर्गाबद्दल बोलत नाही. माझा मराठा परिवार, आणि ब्राह्म परिवार यांनी मला माझ्या आयुष्यात भरभरून दिलेलं आहे. भरभरून. कुणीही काहीही केलं नाही, यापुढे कौतुकाची थाप टाकली नाही पाठीवर, तरी सुद्धा मला दुःख होणार नाही. एवढं भरभरून या दोन्ही समाजांनी मला दिलेलं आहे. त्याबद्दल मी त्यांचा मेल्यानंतर सुद्धा मी त्यांचा ऋणी असेन. जी तरुण मंडळी आहेत त्यांना विशेष करून मला काही सांगायचं आहे, आणि जी माझी समवयस्क मंडळी आहेत त्यांनाही सांगायचं आहे. परिस्थिती राजकीय वर्तुळा भारताच्या राजकीय क्षितिजावरती भयानक गंभीर होत चाललेली आहे. मी कोणाचीही नावं इथे घेणार नाही, परंतु जाणीवपूर्वक ब्राह्मण समाजावरती टीकेची झोड कायम उठवणं, मराठा ब्राह्मणांमध्ये तेढ निर्माण करणं, दलित तो माझा आहे, तो माझा हिंदू आहे, त्याला दलित म्हणणं मला आवडत नाही. सावरकरांची ही शिकवण आहे की दलित कशासाठी त्याला तुम्ही म्हणता. त्याला हिंदू समाजाने आपलंसं केलं पाहिजे. ज्याच्याबद्दल अभिमान वाटावा असा माझा क्षत्रिय समाज या महाराष्ट्रामधला मराठा समाज, की ज्याच्या तलवारीचं तेज गेली कित्येक वर्ष या महाराष्ट्राने भारताने पाहिलेले, अटके पार झेंडे लावलेले आहेत ब्राह्मणांनी, तरीसुद्धा शिवाजी राजांना राज्याभिषेक होऊ नये याकरताच 96 कुळी 92 कुळी लोक मागे राहिले, आणि कुणबी असं ज्यांना हिणवलं जातं त्या शेतात काम करणाऱ्या मजुरांनी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक केला. याबद्दल मला गर्व आहे. तो कुणबी माझा आहे, तो शेतकरी माझा आहे. शिवाजी महाराज हे दैवत आहे महाराष्ट्राचं. पण शिवाजी महाराज हे भानावर नसलेले,
डोकं फिरलेले सरदार आहेत, असं वक्तव्य कित्येक दशकांपूर्वी एका मोठ्या केंद्रीय नेत्यांनी केलेलं होतं, ज्याबद्दल मला संताप आहे. या देशात दुर्दैव आहे, लहान मुलांना मी सांगतोय, दुर्दैव आहे की आपल्या देशाचा इतिहास हा बाबरापासून सुरू होतो आणि तो छापला जातो. याच्यात बदल झाला पाहिजे. या देशात बाबर आणि अकबर हे लोक येण्यापूर्वी या देशात कुणीही नव्हतं. ज्यांच्या समशेरी तळपत होत्या कुणीही नव्हतं. अलेक्झांडर सारख्या माणसाला त्याचा मुकाबला करणारा पोरस होता, चाणक्य होता, अशोक होता, कित्येक लोक होते. पृथ्वीराज चव्हाण होते, तेज बहादूर सिंग होते, कित्येक लोक होते ज्यांनी प्राणांची आहुती दिलेली आहे या देशाकरता. त्यांच्या नावांचा संदर्भसुद्धा नाही इतिहासामध्ये. हे जाणीवपूर्वक केलं जात आहे. लहान मुलांनो, बिवेअर, सावधान. हे संकट संपूर्ण हिंदू समाजावरती येत आहे. तुम्ही पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ अत्यंत मोठा माणूस आहे, त्याला फॉलो करा यूट्यूबवर. तुम्ही पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ ऐकला नाही तर तुम्हाला परवा अमरावतीत जे घडलं त्याचा अर्थच कळणार नाही. हजारो मुस्लिमांसमोर पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ एकटा माणूस त्यांना हे देतो की खरं कुराण कोणाला माहिती आहे. खरं कुराण मुल्ला मौलवींना माहिती नाही. हे तुम्हाला शिकवलं गेलं आहे मुल्ला मौलवींकडून की जो अल्लाला मानत नाही तो काफिर आहे, त्याचं मुंडकं छाटा, त्याच्या बायका मुलं पळवा, त्यांची घरदारं लुटा. मी तेढ निर्माण करत नाही. या देशाकरता झटणारा प्रत्येक मुस्लिम हा माझा मुस्लिम आहे. या देशाकरता, या देशावर प्रेम करणारा, या मातीवर प्रेम करणारा प्रत्येक मुसलमान, तो छोटं मूल असो नाही तर सैनिक असो, हा माझा मुसलमान आहे. मी त्यात भेदाभेद करत नाही. आणि जो मुस्लिमेतर परंतु हिंदूंमध्ये मोडणारा असा कुणीही कुठल्याही क्षेत्रातला, कुठल्याही प्रांतातला जो देशाविरुद्ध वर्तन करतो तो माझा शत्रू आहे. या पद्धतीने मी विचार करणारा माणूस आहे. डॉक्टर लागू आणि चंद्रकांत गोखले या दोघांच्या शिकवणीवरून मी असं ठरवलं की जेव्हा तुम्हाला फॉलोअर्स असतात तेव्हा तुमच्या मनात असलेले विचार त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता तुम्ही मनात असेल ते खरंच बोललं पाहिजे, ते देशाकरता बोललं पाहिजे. मी कोणत्याही राजकीय पक्षाला बांधील नाही, नव्हतो, नसणार. कारण माझं तोंड वाईट आहे. मी माझं तोंड शिवू शकत नाही असं मी वाक्य एका व्याख्यानात बोललो होतो. तुम्ही एखाद्या पक्षाची बांधिलकी स्वीकारता त्यावेळेला तुम्हाला संभाजीचा खून कसा केला औरंगजेबाने हे दाखवू नका असे वरतून आदेश येतात. कुठे चाललोय आपण कुठे चाललो आहोत. आणि ज्या सावरकरांनी प्रचंड उपकार केलेले आहेत मातृभूमीवरती, त्यांना ज्यांची लायकी नाही सावरकरांचं नाव घेण्याची, चपलेवर जवळ जर येण्याची लायकी नाही, नाव घेण्याची लायकी नाही, असे सावरकरांवरती एकेरीवर टीका करतात. काही प्रसारमाध्यमं त्यांच्यावरती नायक की खलनायक अशा तऱ्हेचे कार्यक्रम आयोजतात. आय हेट ऑल दिस. ज्या माणसांनी तुमच्या देशाकरता काहीतरी केलेलं आहे त्याला बाजूला टाकायचं आणि परकीय सत्तेच्या तुम्ही त्यांचे चोचले पुरवता, त्यांची भलामण करता, हे गैर आहे. याचा अर्थ तुम्ही जा आणि मशीद पाडा असं मी म्हणणार नाही. पण या देशातला प्रत्येक शीख लढवय्या हा माझा आहे. शीख या देशातला प्रत्येक राजस्थानी सैनिक हा माझा आहे. या देशातला प्रत्येक मराठा हा माझा आहे.
या देशातला प्रत्येक मुसलमान जो या देशावर प्रेम करतो, या मातीवर प्रेम करतो, तो माझा आहे. याच्या विरुद्ध काम करणारा जो कुणीही असो तो माझा फक्त शत्रूच आहे 100%. या तऱ्हेने विचार करणारा मी माणूस आहे. तर तरुण मंडळींनो लक्षात ठेवा, तुम्ही सगळ्यांनी एक व्हायला पाहिजे. संपूर्ण हिंदू समाजाने एक व्हायला पाहिजे. आणि म्हणून पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ आणि सिंग साहेब यांची व्याख्यानं ऐका तुम्ही यूट्यूबवरती. एरवी तुम्ही ते मेसेजेस वगैरे पाठवता, विनोद पाठवता वगैरे वगैरे, किंवा काय जेवलो, काय कुठला सिनेमा बघितला, त्याच्यापेक्षा यूट्यूबवरती तरुण मुलांनी पाहिलंच पाहिजे, ऐकलंच पाहिजे. नो द अँटी नॅशनल्स, या देशाच्या विघटनाकरता, या देशाच्या तुकडे होण्याकरता जे लोक आत्ता गेली 25, 30, 40 वर्ष कार्यरत आहेत, त्यांची माहिती तुम्हाला सिंग साहेबांच्या पुस्तकात नो द अँटी नॅशनल्स याच्यामध्ये आहे. ते पुस्तक सध्या मी वाचतो. ते मला पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी मला ते प्रेझेंट दिलेलं आहे. पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ असोत, सावरकर असोत, सावरकरांचा विचार जपणारा प्रत्येक ब्राह्मवर्गातला माणूस असो, माझा मराठा समाजातला माझा प्रत्येक वॉरियर असो, योद्धा असो, राजस्थानमधला असो, शीख ह्याच्यातला असो, दलितांमधला असो, कुठलाही असो, या देशाकरता काम करणारा आहे, तो माझ्या दृष्टीने माझा नायक आहे. या देशामध्ये पहिल्यांदा प्रथम क्रमांक देशाचा सैनिक जो 24 तास अखंड स्वतःचा धर्म स्वतःच्या घरामध्ये खुंटीवर टांगून तिथे 24 तास अखंड पहारा देत असतो. म्हणून तुम्ही आम्ही आत्ता इथे संवाद साधू शकतो. अन्यथा ते जमणार नाही. पुढेही जमेल की नाही मला माहिती नाही. इतकी भयानक परिस्थिती येणार आहे. कोविडमुळे मला फायदा हाच झाला की 2 वर्षामध्ये मला कोविड होऊन गेला, परंतु राजकीय वाचन मी भरपूर केलं आणि त्यातून मी आत्ता पंतप्रधान मोदींचं काम करतो आहे. पंतप्रधान मोदी यांचं एक भाग मी केलेला आहे. इंडिया स्ट्राइक्स बॅक या नावाची एक सिरियल अवरोध या नावाने झाली होती. त्यात मी पंतप्रधान मोदी हे उभे केलेले होते आणि लता मंगेशकर सारख्या एवढ्या उच्च प्रतीच्या एवढ्या शिखरावर असलेल्या व्यक्तींनी मला समोरून फोन केला की विक्रम तुझं काम अतिशय चांगलं झालेलं आहे. हेच पुढचं सेशन माझं येते पुढच्या महिन्यामध्ये. त्याचबरोबर मी बाबासाहेब आंबेडकरसुद्धा करतो आहे. आत्ता 26-27ला मी बाबासाहेब आंबेडकर हे उभे करतो आहे. माझ्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर हे या देशाला समजलेच नाहीत. जसं कुराण नेमकेपणाने साध्या भोळ्या मुस्लिमाला कळलं नाही, तसंच बाबासाहेब आंबेडकर ब्राह्म समाजातल्या काही लोकांमुळे आपल्याला कळले नाहीत. माझ्या दृष्टीने बाबासाहेब आंबेडकर हे इतकं मोठं व्यक्तिमत्व होतं की त्यांची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही. देशामध्ये आत्ता पंतप्रधान हे दुसरे आपण पाहतो की ज्यांच्याकडे आदराने पाहावं. त्याच्या आधीचे एकच पंतप्रधान, बाकी सगळ्यांना 100च्या खालीच गुण देतो मी. फक्त लाल बहादूर शास्त्री, दुसरं कोणी नाही. परंतु लाल बहादूर शास्त्रींचाही तिथी येते, ती 2 ऑक्टोबरलाच येते आणि त्यांचा नेमका बरोबर विसर पाडला जातो. ताशकंद फाईल सिनेमा बघा, तुम्हाला कळेल की किती वर्ष हे कारस्थान चाललेलं आहे की हा देश संपूर्ण हिरवा व्हावा. हा देश कधीही हिरवा होणार नाही, याकडे आपण लक्ष द्यायला पाहिजे. हा देश भगवाच राहिला पाहिजे. हा देश भगवा राहिला पाहिजे. मध्येच कोणीतरी एक उठवलं की भगवं कारस्थान, भगवं टेररिझम काय आहे. आमच्यातला एक अत्यंत गाढव मनुष्य, त्याच्या 2-3 फिल्म्स केल्यात मी, कमल हासन. कुठलीही अक्कल नाही आहे, सिनेमाची अक्कल आहे. तो असं म्हणाला एकदा की नथुराम गोडसे हे हिंदूंमधले पहिले दहशतवादी. बेअक्कली माणूस आहे. नसिरुद्दीन शहानी एकदा वक्तव्य केले होते बघा. काही माझ्या आणखीन मित्रांनी वक्तव्य केलं होतं की या देशात राहायची भीती वाटते. अरे कसली बोडक्याची भीती वाटते तुम्हाला. हा आमचा देश इतका चांगला आहे की
आमच्या देशाचा राष्ट्रपती हा मुस्लिम असू शकतो, उपराष्ट्रपती मुस्लिम असू शकतो, मोठ्या मोठ्या पदांवरती आमच्याकडे मुस्लिम माणसं आहेत आणि ती देशाविरुद्ध कारवाई करत नाहीत, ते सगळे माझे मुस्लिम आहेत. तर अशा तऱ्हेची एक व्यवस्थित व्यूहरचना सुरू झालेली आहे. मला क्षमा करा, मी अजूनही कोणाची नावं घेणार नाही, परंतु एक मराठा लाख मराठा म्हणून बिचाऱ्या कुणबी लोक ज्यांना सन्मानाने खरं जगवलं पाहिजे, आजही पूर्ण क्षत्रिय 96 कोळी 92 कोळी लोक आजही त्यांचा कप बाजूला ठेवतात. आपण जर स्वतःला हिंदू समजत असू तर हिंदू संस्कृतीची जी परंपरा आहे सगळ्यांना बरोबर घेऊन पुढे प्रगतीकडे जायचं आहे. हे सगळे माझे आहेत. युनिटी इन डायव्हर्सिटी असं एक म्हटलं जातं कौतुकाने. ही डायव्हर्सिटी ही क्रिएटेड आहे, युनिटीच आहे, पण ही युनिटी छेदायची कशी या विचाराने त्रस्त असलेले राजकीय पटलावरचे जे महापुरुष आहेत, जागोजागी पेरले गेलेले विविध क्षेत्रात विविध राजकीय पक्षात, त्यांचे हे उद्योग आहेत की ही एक संघटना काढ, ती एक संघटना काढ, अमकं कर तमकं कर. आणि ब्राह्मण तर तेढ जी आहे ती वाढवत नाही. ब्राह्मण मराठा समाजामध्ये तेढ वाढव, ब्राह्मण आणि दलितांमध्ये तेढ वाढव, ब्राह्मण आणि मुस्लिमांमध्ये तेढ वाढव. डू यू वॉन्ट टू ब्रिंग कम्युनिझम इन दिस कंट्री? या देशात कम्युनिस्ट कधीही पाऊल टाकू शकणार नाहीत. वल्लभभाई पटेल यांनी केव्हाच चिरडलं त्यांना. तेव्हापासून कम्युनिस्ट लोकांनी हा एक पण घेतलेला आहे की या देशाचे तुकडेच करून दाखवायचे. त्यामुळे तुकडे तुकडे गँग म्हणून जी प्रसिद्ध आहे ते सगळे यांनीच पेरलेले लोक आहेत. आणि म्हणून 70 वर्षात जे झालं नाही ते मोदींनी केलं. मोदी ज्या वेळेला पक्षाचं काम करतात तेव्हा मी त्यांना त्याबद्दल काही म्हणत नाही, त्याबद्दल मी त्यांना काही बोलत नाही, त्यांना दोष देत नाही. पक्षाचे काम सगळेच करतात. पण मोदी जेव्हा देशाकरता उभे राहतात तेव्हा तो माझा आदर्श नायक असतो. निवडणुका लवकरच जवळ येत आहेत. मी कोणत्याही पक्षाला बांधील नाही, मी कुठल्याही पक्षाचा प्रतिनिधी नाही, मी कुठल्याही पक्षाची भलामण करत नाही. परंतु जाणीवपूर्वक आपापली डोकी जागेवर ठेवून हे करा. पुन्हा एकदा माझी प्रामाणिक इच्छा आहे, पुन्हा एकदा आत्ता जे काही चाललं आहे त्यातून बाहेर पडून भाजप आणि शिवसेना पुन्हा एकत्र आले तर फार बरं होईल असं मला वाटतं. यापेक्षा या विषयाला या ठिकाणी या व्यासपीठावरती अधिक वेळ देणं हे मला योग्य वाटत नाही. माझ्या सत्काराकरता मी सर्वांचा ऋणी आहे. दवेचा ऋणी आहे, भिडे साहेब, आमचे बॉस निकळंकर साहेब, करमळकर साहेब आणि सर्व दुधाणे परिवार, बराटे परिवार सगळ्यांचा मी ऋणी आहे. आणि सर्वप्रथम आपलाही ऋणी आहे की आपण एवढ्या संख्येने इथे माझ्यासारख्या सामान्य माणसाकरता जमा झालात. त्याबद्दल मी नम्रपणे आपल्याला अभिवादन करतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.